FIVAमधील सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत. विद्यार्थी मित्रो, FIVA या वर्गासाठी इकॉनॉमिक जनरल पेपर 1 अंतर्गत आपल्याला प्रथम सत्रासाठी इंडियन इकॉनॉमिक एन्व्हायरमेंट हा पेपर अभ्यासायचा आहे. सेमिस्टर 1 अँड सेमिस्टर 2 किंवा सत्र 1 आणि सत्र 2 या दोन्ही सत्रासाठीचे सिलेबस किंवा अभ्यासक्रम याविषयी चर्चा करण्यापूर्वी मी माझी ओळख करून देतो. मी प्राध्यापक डॉक्टर S.N. पगार, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, जुन्नर महाविद्यालय. विद्यार्थी मित्रो, मागील वर्षी म्हणजेच जून 2019 पासून क्रेडिट सिस्टीम अंतर्गत FIBA पासून सुधारित अभ्यासक्रम सुरू करण्यात आलेला आहे. त्या अंतर्गत 2 सत्रात एकच पेपर विभागला गेलेला आहे आणि म्हणून इंडियन इकॉनॉमिक एन्व्हायरमेंट हा जो पेपर आहे हा सत्र 1 आणि सत्र 2 यासाठी 2 भागात विभागला गेलेला आहे. या विषयाच्या सिलेबस संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्याला तत्पूर्वी मार्कांचं वेटेज नेमकं दोन्ही सत्रामध्ये कसं आहे ते समजून घ्यावं लागेल. जसं सेमिस्टर 1साठी युनिट 1 अंतर्गत आपल्याला भारतीय आर्थिक पर्यावरण म्हणजे नेमकं काय त्याविषयी ओळख करून घ्यायची आहे. या टॉपिकसाठी 23 मार्कांचे वेटेज आहे. यानंतर युनिट 2साठी ॲग्रिकल्चरल एन्व्हायरमेंट हा टॉपिक आहे, त्यासाठी 23 मार्कांचे वेटेज आहे. युनिट 3साठी इंडस्ट्रियल एन्व्हायरमेंट यासाठी 24 मार्कांचे वेटेज आहे. असे एकूण 70 मार्क एक्सटर्नल एक्झामसाठी आहेत आणि 30 मार्क इंटर्नल एक्झामसाठी असतील. या 30 मार्कांचं विभाजन 10 मार्क्स होम असाइनमेंटसाठी आणि 20 मार्क क्लास टेस्टसाठी असतील. अशा एकूण 100 मार्कांचा पेपर हा प्रथम सत्रासाठी. त्याचप्रमाणे सेमिस्टर 2 अंतर्गत युनिट 1साठी सर्व्हिस सेक्टर एन्व्हायरमेंट असा टॉपिक आहे. त्या टॉपिकसाठी 20 मार्कांचे वेटेज आहे. युनिट 2 अंतर्गत बँकिंग एन्व्हायरमेंट असा टॉपिक आहे, त्यासाठी 25 मार्कांचं वेटेज आहे. आणि युनिट 3साठी ओव्हरव्ह्यू ऑफ इंडियन इकॉनॉमी यासाठी 25 मार्कांचं वेटेज आहे. याचा अर्थ सत्र 2साठी देखील 70 मार्कांचे वेटेज एक्सटर्नल एक्झामसाठी आहे आणि मागील सत्राप्रमाणे 30 मार्कांचे वेटेज इंटर्नल एक्झामसाठी आहे. या प्रत्येक सत्रासाठी प्रत्येक टॉपिकच्या संदर्भात चर्चा करताना प्रारंभी आपण सेमिस्टर 1च्या संदर्भात प्रथम जे युनिट आहे युनिट 1 इंट्रोडक्शन किंवा ओळख या अर्थाने, या टॉपिकमध्ये भारतीय आर्थिक पर्यावरण म्हणजे नेमकं काय, भारतीय आर्थिक पर्यावरणावर परिणाम करणारे घटक कोणते आहेत किंवा फॅक्टर्स अफेक्टिंग इकॉनॉमिक एन्व्हायरमेंट, या घटकात इकॉनॉमिक, पॉलिटिकल, टेक्नॉलॉजिकल, सोशल अँड कल्चरल म्हणजेच आर्थिक, राजकीय, तांत्रिक, सामाजिक आणि सांस्कृतिक अशा घटकांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर 1.2 या युनिट अंतर्गत चॅलेंजेस टू इंडियन इकॉनॉमी म्हणजेच भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील आव्हाने, त्यात नॅचरल रिसोर्सेस म्हणजेच नैसर्गिक संसाधने,
एनर्जी रिसोर्सेस म्हणजेच ऊर्जा स्रोत, एज्युकेशन, हेल्थ, एन्व्हायरमेंट म्हणजेच शिक्षण, आरोग्य आणि पर्यावरण या बाबींचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर युनिट 1.3 अंतर्गत कंपॅरिझन ऑफ इंडियन इकॉनॉमी विथ द वर्ल्ड इकॉनॉमी म्हणजेच भारतीय अर्थव्यवस्थेची जागतिक अर्थव्यवस्थेशी आपल्याला तुलना करायची आहे. त्याअंतर्गत पॉप्युलेशन, ॲग्रिकल्चर, इंडस्ट्री अँड सर्व्हिस सेक्टर म्हणजेच लोकसंख्या, कृषी, उद्योग आणि सेवा क्षेत्र या संदर्भात आपल्याला या युनिट अंतर्गत अभ्यास करायचा आहे. यानंतर टॉपिक 2 अंतर्गत ॲग्रिकल्चरल एन्व्हायरमेंट किंवा कृषीविषयक पर्यावरण असा टॉपिक असून त्यात 2.1 अंतर्गत रोल ऑफ ॲग्रिकल्चर इन इंडियन इकॉनॉमी किंवा भारतीय अर्थव्यवस्थेत शेतीची भूमिका या संदर्भात आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर युनिट 2.2 अंतर्गत चॅलेंजेस टू इंडियन ॲग्रिकल्चर म्हणजेच भारतीय कृषी क्षेत्रासमोरील आव्हाने असं युनिट असून त्यात आपल्याला भारतीय शेतीची उत्पादकता, ग्रामीण पतपुरवठा, कृषी विपणन आणि ग्रामीण उद्योजकता म्हणजेच रुरल क्रेडिट मार्केटिंग, रुरल एंटरप्रिनरशिप अशा उपघटकांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. यानंतर 2.3 या युनिट अंतर्गत रिसेंट ट्रेंड इन इंडियन ॲग्रिकल्चर म्हणजेच भारतीय शेतीच्या संदर्भातील अलीकडच्या काळातील बदल असं युनिट असून त्यात आपल्याला क्रॉपिंग पॅटर्न म्हणजेच पीक रचना, टेक्नॉलॉजी म्हणजेच शेतीतील तंत्रज्ञान, क्रॉप इन्शुरन्स म्हणजेच शेतीच्या संदर्भातील विमा, वॉटर मॅनेजमेंट किंवा त्याचा आपण जल व्यवस्थापन असं म्हणतो आणि ॲग्री बिझनेस इंडस्ट्री म्हणजेच कृषी व्यवसाय संदर्भातील उद्योग असा या अंतर्गत आपल्याला अभ्यास करायचा आहे. यानंतर आपल्याला युनिट 3 अंतर्गत इंडस्ट्रियल एन्व्हायरमेंट किंवा औद्योगिक पर्यावरण असा टॉपिक असून त्यात 3.1 अंतर्गत रोल ऑफ इंडस्ट्री इन इंडियन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट म्हणजेच भारतीय आर्थिक विकासात उद्योगांची नेमकी भूमिका काय आहे ते आपल्याला या अंतर्गत जाणून घ्यायचं आहे. यानंतर 3.2 या युनिट अंतर्गत इंडस्ट्रियल पॉलिसी रेझोल्युशन 1991 किंवा औद्योगिक धोरण 1991 या अंतर्गत लिबरलायझेशन किंवा उदारीकरण, प्रायव्हेटायझेशन म्हणजेच खाजगीकरण आणि ग्लोबलायझेशन म्हणजेच जागतिकीकरण त्याचं संक्षिप्त रूप LPG असे आहे. यानंतर 3.3 या युनिट अंतर्गत चॅलेंजेस टू इंडियन इंडस्ट्री म्हणजेच भारतीय उद्योगासमोरील आव्हाने या युनिट अंतर्गत लेबर अँड एम्प्लॉयमेंट म्हणजेच श्रम आणि रोजगार या संदर्भात आपल्याला अभ्यास करायचा आहे. यानंतर रिजनल इम्बॅलन्स किंवा प्रादेशिक असमतोल या भागावर देखील आपल्याला अभ्यास करायचा आहे. कारण भारतात प्रत्येक प्रदेश सारखा विकसित नाही. काही प्रदेशांची चांगली प्रगती झालेली आहे, तर आजही बिहार, ओरिसा, आसाम किंवा जम्मू काश्मीर असा जो परिसर आहे तो अजूनही तसा म्हटला तर मागास आहे. आणि म्हणून त्यातूनच प्रादेशिक असमतोल जो आहे तो निर्माण झालेला आहे. आणि असा असमतोल दूर करण्यासाठी केंद्र आणि राज्य पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. यानंतर फायनान्स टेक्नॉलॉजी म्हणजेच वित्तपुरवठा,
तांत्रिक प्रगती या संदर्भात उद्योग क्षेत्राचा चेहरामोहरा बदलण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. किंबहुना उद्योगासाठी 1948पासूनच विविध प्रकारची महामंडळं स्थापन करण्यात आलेली आहेत. तांत्रिक पातळीवर देखील NIDC सारखं महामंडळ प्रयत्नशील असतं किंवा अलीकडच्या काळामध्ये लघु प्रकल्पातून मोठ्या उद्योगातून अद्ययावत तंत्रज्ञान वापरण्यास सुरुवात झालेली आहे. अशा सर्व बाबींचा या अंतर्गत आपल्याला अभ्यास करायचा आहे. यानंतर 3.4 अंतर्गत मायक्रो, स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस म्हणजेच सूक्ष्म, लघु आणि मध्यम स्वरूपाच्या प्रकल्पांचा आपल्याला विचार करायचा आहे. त्या संदर्भात व्याख्या आणि या सर्व प्रकल्पांची अर्थव्यवस्थेच्या विकासामध्ये नेमकी भूमिका काय आहे ते आपल्याला या अंतर्गत जाणून घ्यायचं आहे. यानंतर 3.5 या अंतर्गत रिसेंट ट्रेंड इन इंडियन इंडस्ट्री म्हणजेच भारतीय उद्योगाच्या संदर्भातील अलीकडच्या काळातील बदल. या युनिट अंतर्गत इंडियन मल्टीनॅशनल म्हणजेच भारतीय उद्योग, बहुदेशीय उद्योग आणि त्याचबरोबर उद्योग विकासासाठी सरकारी पातळीवर राबविण्यात आलेल्या नवीन धोरणांचा किंवा न्यू पॉलिसीचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. यानंतर आपल्याला सत्र 2चा विचार करायचा आहे. सत्र 2 किंवा सेमिस्टर 2 अंतर्गत युनिट 1 किंवा प्रथम जो उपघटक आहे किंवा टॉपिक जो आहे तो म्हणजे सर्व्हिस सेक्टर एन्व्हायरमेंट किंवा सेवा क्षेत्र पर्यावरण. या अंतर्गत आपल्याला रोल अँड ग्रोथ ऑफ सर्व्हिस सेक्टर इन इंडियन इकॉनॉमी म्हणजेच भारतीय सेवा क्षेत्राची भूमिका आणि वृद्धी आपल्याला जाणून घ्यायची आहे. त्यानंतर 1.2 अंतर्गत चॅलेंजेस टू इंडियन सर्व्हिस सेक्टर म्हणजेच सेवा क्षेत्रासमोरील आव्हाने कोणती आहेत ती आपल्याला अभ्यासायची आहेत. त्यात बिझनेस बेस्ड म्हणजेच व्यवसाय आधारित आणि नॉलेज बेस्ड म्हणजेच ज्ञान आधारित सेवा क्षेत्राचा देखील त्यात आपल्याला अभ्यास करायचा आहे. एज्युकेशन सेक्टर म्हणजेच शिक्षण क्षेत्र, हेल्थ सेक्टर आरोग्य क्षेत्र, इन्शुरन्स किंवा विमा क्षेत्र, टुरिझम किंवा पर्यटन क्षेत्र, बँकिंग म्हणजेच बँक व्यवसाय क्षेत्र या संदर्भात विविध प्रकारची जी आव्हानं आज समोर ठाकलेली आहेत त्यावर शासन कशाप्रकारे मात करण्याचा प्रयत्न करत आहे किंवा या क्षेत्रामध्ये अद्ययावत काय बदल झालेले आहेत या बदलांचा मागोवा देखील आपल्याला या अंतर्गत घ्यायचा आहे. यानंतर 1.3 या युनिट अंतर्गत रिसेंट ट्रेंड इन इंडियन सर्व्हिस सेक्टर म्हणजेच भारतीय सेवा क्षेत्रातील अलीकडच्या काळातील बदल आपल्याला जाणून घ्यायचे आहेत. त्या अंतर्गत डिजिटल इकॉनॉमी, ई कॉमर्स, ई फायनान्स अशी अलीकडच्या काळातील अद्ययावत अशी सेवा क्षेत्र माहीत करून घ्यायची आहेत. या सेवा क्षेत्राचा जनता कसा वापर करते किंवा त्यामुळे नेमकी सुलभता काय निर्माण झाली आहे किंबहुना त्यामुळे आर्थिक व्यवहारात कशी वाढ झाली आहे हे देखील आपल्याला या निमित्ताने जाणून घ्यायचे आहे. यानंतर दुसरं जे युनिट आहे इंडियन बँकिंग एन्व्हायरमेंट म्हणजेच भारतीय बँक व्यवसाय पर्यावरण या टॉपिकच्या अंतर्गत 2.1 अंतर्गत बँकिंग म्हणजे काय, थोडक्यात बँक व्यवसाय म्हणजे काय त्याच्या व्याख्या आपल्याला माहीत करून घ्यायच्या आहेत. बँकांची कामे कोणती आहेत, त्याचबरोबर चेंजिंग स्ट्रक्चर ऑफ बँकिंग म्हणजेच भारतीय बँकिंग क्षेत्रामध्ये रचना कशी बदलत गेली त्याचाही आढावा आपल्याला घ्यायचा आहे. आणि बँक क्षेत्रात नवीन धोरणं कोणती राबवली जात आहेत, नवीन काय बदल आलेले आहेत, योग घातलेले आहेत याचाही आपल्याला आढावा घ्यायचा आहे. याशिवाय
प्रायव्हेट बँक्स म्हणजेच खाजगी बँका, स्मॉल बँक्स, लघु बँका, पेमेंट बँक्स याचाही आपल्याला या अंतर्गत अभ्यास करायचा आहे. यानंतर 2.2 या युनिट अंतर्गत बँक अकाउंट्स म्हणजेच बँकेतील खाती किंवा बँक खात्याचे प्रकार, बँक खाते उघडण्यासाठीची पद्धती आणि प्रत्येक प्रकारचं बँक खातं हे कसं हाताळलं जातं याविषयी आपल्याला माहिती करून घ्यायची आहे. यानंतर 2.3 या युनिट अंतर्गत रिसेंट ट्रेंड इन इंडियन बँकिंग एन्व्हायरमेंट म्हणजेच भारतीय बँकिंग पर्यावरणाच्या संदर्भात विचार करताना बँकिंग क्षेत्रामध्ये अलीकडच्या काळात काय बदल झालेले आहेत ते जाणून घ्यायचे आहेत. जसे ई बँकिंग, ई वॅलेट, बँक मर्जर्स अँड ॲमॉर्गमेशन म्हणजेच बँकांच्या संदर्भात विलिनीकरण आणि एकत्रीकरण जे अलीकडच्या काळामध्ये आपल्याला बघायला मिळते. विशेषतः ज्या बँका बॅड लोन देतात किंवा ज्या बँकांचा तोटा वाढत जातो आणि NPAचे प्रमाणही वाढत जाते, अशा बँकांच्या बाबतीत सरकारला अशा बँकांचं दुसऱ्या बँकांमध्ये विलिनीकरण करण्याची वेळ आलेली आहे किंवा एकत्रीकरण करण्याच्या मार्गातून त्या बँकांना वाचवण्याचा प्रयत्न देखील झालेला आपल्याला दिसतो. किंबहुना राष्ट्रीयकृत बँकांची संख्या पूर्वी जी 20 होती ती अलीकडे 12पर्यंत घसरलेली आहे. याचा अर्थ असा की बँका अडचणीत आल्यामुळे त्यांचे विलिनीकरण करण्याचा मार्ग सरकारला स्वीकारावा लागलेला आहे. यानंतर टॉपिक 3 अंतर्गत म्हणजेच ओव्हरव्ह्यू ऑफ इंडियन इकॉनॉमी किंवा भारतीय अर्थव्यवस्थेचा आढावा घेताना 3.1 या युनिट अंतर्गत चॅलेंजेस ऑफ इंडियन इकॉनॉमी म्हणजेच भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील आव्हाने या अंतर्गत पॉवर्टी म्हणजेच दारिद्र्य किंवा गरिबी, एम्प्लॉयमेंट म्हणजेच रोजगार, इनइक्वॅलिटी किंवा असमानता, इन्फॉर्मल सेक्टर म्हणजेच अनौपचारिक क्षेत्र या प्रत्येक उपघटकांच्या संदर्भात नेमकी काय आव्हाने आहेत किंवा त्यावर मात करण्यासाठी शासकीय पातळीवर कोणते उपक्रम राबविले गेले आहेत, त्या उपक्रमांमुळे नेमकं दारिद्र्य किती कमी झालं, रोजगार किती वाढला, असमानता नेमकी किती कमी झाली किंवा इन्फॉर्मल सेक्टरच्या संदर्भातील समस्यांवर आपण कशा प्रकारे मात करू शकलो याचा अभ्यास आपल्याला या निमित्ताने करायचा आहे. यानंतर 3.2 अंतर्गत म्हणजेच पॉलिसी मेजर्स किंवा धोरणात्मक जे उपाय आहेत की जे पॉवर्टी एलिव्हेशन प्रोग्रॅमच्या निमित्ताने अंमलात आलेले आपल्याला दिसतात. एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम्स किंवा रोजगार वृद्धीसाठीचे उपक्रम देखील राबविले गेलेले आहेत. ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट प्रोग्रॅम्स किंवा कृषी विषयक विकास कार्यक्रम हे देखील भारतात राबविले गेलेले आहेत. याशिवाय स्किल डेव्हलपमेंट प्रोग्रॅम्स किंवा कौशल्य विकासाचे कार्यक्रम देखील राबविण्यात आलेले आहेत. तात्पर्य, या शेवटच्या युनिटमध्ये भारतातील दारिद्र्य कमी करण्यासाठी सरकारने काय प्रयत्न केले, दारिद्र्याची पुनर्व्याख्या करण्यासाठी वेगवेगळ्या समित्या कशा नेमण्यात आल्या, त्या प्रत्येक समितीने त्यांची स्वतंत्र व्याख्या कशा प्रकारे केलेली आहे, दारिद्र्य निर्मूलनासाठी अगदी 20 पॉईंट प्रोग्रॅमपासून तर अलीकडच्या काळातील अनेक गरिबी निर्मूलनाचे उपक्रम राबवताना सरकारने काय नेमकी तरतूद केलेली आहे याचा आढावा आपल्याला या निमित्ताने घेता येणार आहे. याशिवाय एम्प्लॉयमेंट जनरेशन संदर्भात ग्रामीण आणि शहरी पातळीवर रोजगार वृद्धीसाठी बँकांचा सहभाग, सरकारचा सहभाग, सहकारी संस्थांचा सहभाग हा कसा घेण्यात येतो आणि विविध प्रकारचा रोजगार वाढविण्यासाठी ग्रामीण आणि शहरी भागातील उद्योजकतेचा विकास करण्यासाठी शासन नेमका काय प्रयत्न करते, विविध प्रकारच्या
पतसंस्थांचा, महामंडळांचा कसा उपयोग करून घेते हे देखील आपल्याला या निमित्ताने अभ्यासायचं आहे. याशिवाय कृषी विकासाच्या विविध योजना की ज्या 1960 पासून आपण प्रगल्भ झालेल्या बघतो आहोत. अलीकडच्या काळामध्ये नाबार्डच्या माध्यमातून किंवा राज्य सहकारी बँकेच्या माध्यमातून, जिल्हा बँकेच्या माध्यमातून कृषी क्षेत्रापर्यंत विविध प्रकारची कर्ज ही राबविली जात आहेत. विविध प्रकारचे कर्ज प्रकार देखील सरकारने सुरू केलेले आहेत की ज्यामुळे शेतकऱ्यांना आपलं जीवन सुसह्य करता येऊ शकतं. याशिवाय स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम अंतर्गत अलीकडच्या काळात तरुणांना विविध प्रकारचे स्किल डेव्हलप करता यायला लागलेली आहेत किंवा स्किल डेव्हलपमेंटच्या संदर्भात अनेक प्रकारचे छोटे मोठे कोर्सेस त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेले आहेत की ज्या निमित्ताने तरुणांना आपल्या पायावर उभं राहण्याची संधी मिळते आहे. आणि म्हणून स्किल डेव्हलपमेंटच्या संदर्भात सरकारने रोजगार कसा वाढेल किंवा तरुण पायावर कसे उभे राहतील, याचबरोबर एकूण रोजगारात कशी वाढ होईल या दिशेने कामकाज सुरू केलेले आहे. थोडक्यात या दोन्ही सत्रांमध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचं रूप आपल्या लक्षात येतं. विविध प्रकारचे प्रश्न, त्यावर सरकारने केलेली मात किंबहुना विविध प्रकारचे सुरू केलेले उपक्रम आपल्याला या निमित्ताने बघता येऊ शकतात. आणि म्हणून हा पेपर अधिक रोचक पद्धतीने आपल्याला अभ्यासायचा आहे. आपण देखील अभिरुची घेऊन या पेपरचा अभ्यास करायचा आहे. प्रारंभी आपण केवळ सिलेबस समजून घेतलेले आहे. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक युनिट स्वतंत्रपणे अभ्यासणार आहोत. तूर्त मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.